शाळेमध्ये पर्यावरणाच्या पुस्तकामध्ये अन्नसाखळी हा प्रकार शिकवला जायचा. तर त्याच्यामध्ये म्हणजे अळ्या असतील किंवा छोटे किडे असतील तर त्यांना चिमण्या किंवा पक्षी खातात. परत उंदीर असेल तर त्याला साप खातो, सापाला गरुड खातो. आणि आपण म्हणजे जे माणसं आहेत तर ते आपण भाजीपाला खातो किंवा फ्रूट्स खातो. हे असं त्याच्यामध्ये पूर्ण सायकल दिलेली आहे अन्नसाखळी. तर म्हणजे जन्माला घातलेल्या प्रत्येक प्राण्याचं म्हणजे पोषण, पालन पोषण किंवा खाण्याची त्याची सोय देवाने केलेली असते. तर आपण एखाद्याला एखादी वस्तू दिली तरी 10 वेळा म्हणून दाखवतो की मी दिलं, मी केलं, मी केलं. तर माझा नवरा बोलताना नेहमी म्हणत असतो, आम्ही काय कोणाचे खातो तो श्रीराम आम्हाला देतो. आपण कोणाला देत नसतो, देवाने ठरवलेलं असतं ऑलरेडी कोणी कोणाला काय द्यायचं आणि कोणाला काय मिळवून द्यायचं हे देवाने ऑलरेडी ठरवलेलं असतं असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा.